पहिला चेंडू या ठिकाणी फेकून दिलाय, चेंडू इथे जातोय अर्थात षटकार, षटकाराने खातं उघडले. 6 धावांचं योगदान इथे धावफलकावर. पंकज यावी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहता स्क्वेअर लेग मध्ये 2 चेंडूची समाप्ती, हे देखील योगदान आहे. आणि दरम्यान या ठिकाणी हवेतून खेळलाय आणखीन एक फटका. वादळ जेव्हा मैदानात येतं ना तेव्हा महाराष्ट्रामध्ये समालोचन करताना बऱ्याच वेळा मी पाहायला मिळालंय. सावंतवाडीची क्रिकेट स्पर्धा होती, तिथे पंकज जाधव अर्थातच 24 धावांची गरज होती आणि 4 षटकार त्यांनी मारले होते. सामना संपवला होता. हे कशा प्रकारे योगदान देईल. या दरम्यान हवेतून खेळलाय, अपरकटच्या मधून चेंडू आपण पाहतात या ठिकाणी जातोय पॉइंट क्षेत्र. 13 धावांची गरज आहे. पहिले षटक इथे मात्र समाधान मागळे षटक पाहायला मिळालं ते माहीत कुर्च, ज्याच्यामध्ये त्यांनी पंकज जाधवने त्या ठिकाणी रिव्हर्स स्वीप खेळलाय, ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहूया, या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतोय षटकार. 6 धावा पंकज जाधवच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 33. फक्त 2 धावांची गरज आहे. धावांचं योगदान